येण्याचा जर योग म्हटला तर माझ्या इतरांनी आपले अनुभव शेअर केले, प्रत्येकाने आपले अनुभव शेअर केले, काही वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं, पण माझा अनुभव आणि मी येण्यामागचं कारण फार वेगळं आहे. माझी जन्मतारीख 73 आणि 16व्या वर्षापासून मी गाडी ड्रायव्हिंग लाईनला करायला होता आणि गाडी चालवत असताना 25 वर्ष मुंबईमध्ये ट्रान्सपोर्टला काम केलं. मुंबई दिल्ली, मुंबई गोवा, मुंबई बेंगलोर असं करत असताना कुठल्याही क्षेत्राचा अनुभव नव्हता आणि सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. 4-5 गाड्या होत्या मुंबईमध्ये, ट्रान्सपोर्टला चाललं होतं आणि योगायोग असा झाला की म्हणतात ना, काही वेळेला दिवस चांगले आणि काही वेळा वाईट येतं. 2010ला 26 वर्षाचा भाऊ किडनी फेल गेला. 1 वर्ष दवाखान्यामध्ये कोल्हापूर किडनी केअर हॉस्पिटल आम्ही 1 वर्ष 5 ते 6 लाख रुपये घातले. जाताना 90 साली मुंबईला जाताना मी 1.5 लाख रुपये वडिलांचं कर्ज घेऊन गेलो होतो डोक्यावरती. त्याच्यातून मार्ग काढत मुंबईला 12 लाखाची खोली घेतली. हे सगळं कर्ज स्वतःच लग्न केलं, 4 बहिणींची लग्न केली, भावाचं लग्न केलं, सगळं सुद्धा चाललं होतं आणि नजर लागली कुणाची काय कळलं नाही. 2010 साली भावाच्या किडन्या फेल झाल्या. कोल्हापूर किडनी केअर हॉस्पिटलला हे जवळजवळ 5 ते 6 लाख रुपये घातलं. 2011ला भाऊ गेला, त्याचा धसका वडिलांनी घेतला आणि 2013ला 11-12ला कॅन्सर झाला. 2013 टाटा हॉस्पिटलला मी 8 लाख रुपये वडिलांना घातले. आयुष्यभर मिळवलेली पुंजी सगळी खर्च केली. माहेरच्यानी बायकोला 10 तोळा दागिने घातलं होतं, सरांना माहित आहे, सुकान सरांना. ते सुद्धा मोडलं. बायकोने सांगितलं की जर माणूस जगला तर दागिने आपण परत मिळवू. आणि हे होत असताना मुंबई 2013ला मला मुंबई सोडावी लागली, गाड्या विकाव्या लागल्या आणि गावाला आलो. 25 वर्ष मुंबईला राहिल्यामुळं गावचं वातावरण सुरू होईना झाले. 13 साली पहिली वेळ आजारी पडलो, 50,000 रुपये दवाखाना केली. पावसाळ्याचं वातावरण सुरू झालं आणि आजारी पडायचं होतं. 13ला 14, 15ला हे चालूच होतं आणि हे होत असताना प्रत्येक पावसाळ्याच्या वेळी मला 40 ते 50,000 रुपये दवाखान्यात घालायला लागायचे. आणि हे करत असताना 2020च्या कोरोनाच्या काळात तर असा आजारी पडलो की अगदी यमाच्या दरवाजाला हात लावून परत आलो. कारण गॅरंटी संपली होती. नेमोनिया झाला होता, छाती जाम झाली होती. सायबर कॅबला मला ऍडमिट केला होता. ते डॉक्टरने सांगितलं एकच सीट बाकी, फट खाली कुठेही घेतला नाही. कोल्हापुरात तिथं घेतलं त्यांनी. आणि हे झालं असताना त्या कोरोनातून बरावून आलो आणि 2022ला आपले हुपरीचे महादेव वाघाई सर आणि आनंद सर यांनी सोपान सरना फोन केला की जरा कोल्हापूरमध्ये काम आहे, तुम्ही या. आणि या म्हटल्यावर आम्ही तिथे गेलो. मी सरांना म्हटलं, सर कशाला निघालोय आपण? मला म्हटलं तुम्हाला काय करायचं, कारण सोपान सरांचा शब्द कधी मी मोडत नाही. त्यांनी सांगितलं फक्त अमुक ठिकाणी जायचं आहे. मी विचारत नाही कुठं जायचं, काय जायचं, गाडी बसायचं, निघायचं. तिथं कोल्हापुरात आलो आणि शाहूपुरीत आल्यानंतर सरांनी फोन केला कुठे यायचं, तर सांगितलं असं असं आहे, आयडीबीआय बँक आहे, आयडीबीआय बँक आहे, त्याच्या बाजूला गल्ली आहे, तिथं ऑफिस आहे, तिथे या. गेल्यानंतर तिथं केंगन वॉटरचा डेमो बघितला. मला काही माहित नव्हतं. अगोदर मार्केटिंगमध्ये कुठं काम केलं होतं, किंवा कंपनीमध्ये त्याच्यामध्ये थोडंफार काम केलं होतं वर्षभर. मार्केटिंगचा अनुभव नव्हता. आणि गेल्यानंतर तिथं केंगन वॉटरचा मी डेमो बघितला आणि ज्यावेळी माझ्या लक्षात आलं की ह्या पाण्याची मला स्वतःला जास्त गरज आहे. कारण जे माझ्या संदर्भाचे आजार होत आहेत किंवा मी आजारी पडत आहे त्या सगळ्याला कारणीभूत आहे पाणी. आणि त्यावेळी सरांना मी म्हटलं, सरांनी डेमो बघितला आणि ठरवलं. सर म्हणले काय करायचं? सर म्हणले मी डिव्हाइस घेणार आहे, माझं फायनल झालं. पण म्हटलं सर मला पण घ्यायचं. केव्हा जायच्या कोरोनातून बाहेर आलो होतो, डोक्यावर 15 लाखाचं कर्ज आणि केंगलचा डेमो बघितला आणि ठरवलं की डेमो आपल्याला हा डिव्हाइस घ्यायचा. डिव्हाइस घ्यायचं ठरलं, पण हातात 1 रुपये नव्हता. 15 लाखाचं कर्ज डोक्यावरती, पावसाळ्याचे दिवस होते आणि डिव्हाइस घ्यायचं मनात फक्त केलं होतं. 5% मी 3 लाख रुपये कर्ज काढलं सप्टेंबर महिन्यामध्ये 12 तारखेला आणि 21 सप्टेंबरला मी हा डिव्हाइस माझ्या घरी बसवला. त्याच्यानंतर 21 सप्टेंबर 22 पासून आजपर्यंत घरात 1ही रुपयाची गोळी आलेली नाही. सगळे रिजल्ट या फायनलमध्ये. पित्ताची गोळी मला सकाळी 1, संध्याकाळी आणि दुपारी 3 वेळा लागत होत्या. रोज संध्याकाळी 5 रुपयापासून इनो सुरुवात होती. त्यावेळी तो इनो प्यायचं मी संध्याकाळी झोपताना, कारण तो प्यायच्या मला पोट आराम वाटायचंच नाही, पोट जाम वाटायचं. आणि ते चालू केल्यापासून आजपर्यंत आता 2 ते 2.5 वर्ष झाली घरामध्ये कोणतीही गोळी नाही, कोणताही डॉक्टर नाही. मी लोकांना हेच सांगतो, ते काही आमच्या फॅमिली डॉक्टरच्या गावात फिरतात बघा, गावात दवाखान्यात ते विचारतात, तर त्यांना मी एक सांगतो, मला आता तुमच्या डॉक्टरांची गरज नाही. मी जपानचा डॉक्टर आमच्या घरी बोलवतो आणि तो जपानचा डॉक्टर जो आहे तो आमच्या इलाज करतो. त्याच्यामुळे त्यांना मी दाखवले डॉक्टरांना की काय चीज आहे. तर माझी एकच विनंती असेल की बघा, जान आहे तो जान आहे, सिर सलामत तो भली 50. प्रत्येकानं आपलं आरोग्य चांगलं ठेवा.
कुटुंबाचा प्रमुख जो असतो त्याचा आरोग्य चांगला असेल तर त्याचा कुटुंब आहे. 50 लाखाचा बंगला आहे, 20 लाखाची गाडी चालवत आहे, 12 साखर कारखान्याचा मालक आहे, पण साखर खाऊ शकत नाही, काय त्याचा उपयोग आहे? 50 लाखाचा बंगला आहे पण झोपतोय फशीवरती का, तर डॉक्टरने सांगितले गादीवर झोपायचं नाही, काय त्या बंगल्याचा उपयोग? हे लक्षात ठेवा. आपलं आरोग्य चांगलं ठेवा. अहो 2.5 लाख 3 लाख आरोग्यासाठी काहीच नाही. मी 3 लाख रुपये मशीनला घातले, डिव्हाइस घेतला, 5 पैसे काढून डिव्हाइसचे पैसेही फेकले आणि आज 2-3 लाख रुपये मिळून समाधानी काम चांगलं झालं. धन्यवाद.